तर आदुर्वांशीला आपल्या बोर नान करायचं होतं. आम्ही दरवर्षी संक्रांतीच्या शेवटच्या दिवशी लहान बाळाला बोरनी, चॉकलेटनी आणि काही हरभऱ्यानी बोर नान करतात. शेतात बोर सोडायला जायचं, पण आमच्याकडे बाई श्रीषाबाईच मेकअपच संपना. ही माझी भाची काय मेकअप करायल्याशिवाय घराबाहेर निघत नाही कुठं पण जायचं राहिलं तर. आणि मग निघालो आमच्या दाजी सोबत शेतात. इकडे पोहोचलो शेतात आणि इकडे पण बाईची लगेच पोज द्यायला सुरुवात फोटोसाठी. आणि त्यात म्हटलं आपल्या तळ्यात लोक मासे धरायला आले होते, मग बघू त्यांची मजा. बाबा म्हणले तू पण उतर मासे धरायला. मी म्हटलं लांबूनच बरं आहे, त्यात पाणी एवढं कमी मासे कुठे भेटन काय माहिती यांना. तरी पण आपले बाबा गेले उतरून आणि त्यांच्यासोबत ते 2-3 पोरं पण गेले उतरून मासे धरायला नेट सोबत. म्हटलं बघू आता किती धरताय कसे धरते. जवळपास 1-1.5 तास झाला आणि तेव्हा त्यांनी 3 मासे धरले आणि अजून धरायचं चालू होतं. मग आपल्या तळ्यातून डायरेक्ट शेताकडे रवाना झालो आणि इकडे आलो तर आपल्या भाचीला चिंच पाहिजे होते. तर मग लगेच मी आणि दाजी लागलो चिंच तोडायला. इकडं जसं भरपूर चिंच तोडून घेतले. म्हणलं चिंच तोडून झाले तर थोडंफार जामच्या झाडाकडे पण पाहावा. पण आपल्या या झाडाला काही जाम दिसत नाही आहे, कारण की अर्धे तर पक्षी खाऊन टाकायचे नाही तर बायकडचे लोक येऊन जाऊन खाऊन टाकते. इकडे घेतले गाडीच्या डिकीत चिंच टाकून आणि परत निघालो घराकडे. इकडं घरी आलो आणि लगेच आपल्या घरी रुवांशी आली. म्हटलं जा आता याला घेऊन रंगाकडे. हे आहे आपला रंगा. हा रंगा आणि ही सुरभी आपल्या निखिल भाऊची आहे, एकदम टॉपचे दोन्ही. हा आमचा रंगाडॉन. कुठं पण बैलगाडी शर्यत राहिली तर भाऊ जिंकूनच येतो. असं एकही गाव नसन जिथं आमच्या रंगाडॉनचं नाव नसत. असं एक पण शर्यत नाही जिथं आमच्या रंगाडॉननी बाजी मारून आलेली नाही. सगळी शर्यत म्हणजे बाजी मारेली. हार्ड विषय आहे रंगाडॉनचं. आणि इकडं संध्याकाळी होताच आमच्या रुवांशीचा बोर नान करायचा होता. हे आपल्या संस्कृतीमध्ये आहेच की दरवर्षी लहान बाळाला संक्रांतीच्या नंतर बोर नान करतात आणि प्रत्येक लहान बाळाला करायला गरजेचं आहे. इकडे बोर नान करण्याऐवजी गेली पेढेवर झोपून झालं मग इथं बोर नान सुरू. आणि आज तसंच आपल्या श्रीषाचा पण वाढदिवस होता, मग घेतलं त्याचा पण वाढदिवस करून आपल्या हाताने बनवले घरगुती केकनी. आजचा आम्ही ब्लॉग इथं संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो असेल तर एवढं फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.